भाजप स्वबळावर लढणार हे स्पष्ट झाल्यावर अजित पवारांची राष्ट्रवादी सुद्धा आता कामाला लागली आहे। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं यासाठी मोठा नेता प्रयत्न करणार आहे। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा प्रस्ताव शरद पवारांना दिला जाणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एक मोठा नेता चर्चा करणार आहे। शरद पवारांसोबतच्या चर्चेनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का या प्रश्नाचं उत्तर मिळणं गरजेचं आहे। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार की नाही याकडे लक्ष असेल। आणि या संदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, मोठा नेता नेमका कोण मोठा नेता? काही संभाव्य नाव समजतंय का? राज्यातला मोठा नेता, दिल्लीतला मोठा नेता, काय कळतंय? काय अधिकची माहिती या संदर्भात? विक्रांत, हा मोठा नेता कोण आहे हे सांगता येणं शक्य नाही सध्या तरी, कारण त्याचं नाव खूप गुपित ठेवण्यात आलेलं आहे। मात्र अतिशय वरिष्ठ स्तरावर ही सगळी राष्ट्रवादी एकत्र लढण्याची तयारी जी आहे ती सुरू करण्यात आली आहे। कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी सोबत लढू शकत नाही, त्या ठिकाणी आम्हाला वेगळं मैत्रीपूर्ण लढत लढावी लागेल। त्यानंतर खरं तर पिंपरी चिंचवडमध्ये एक महत्वाची घटना घडलेली आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर जे आहे ते पिंपरी चिंचवडच्या अजित पवारांचे जे राष्ट्रवादीचे नेते आहेत नाना काटे आणि त्याचबरोबर शरद पवारांच्या कोर कमिटीचे अजित गव्हाणे यांची चर्चा झालेली आहे। आणि या चर्चेमध्ये नाना काटे यांनी माहिती दिली आहे की सुप्रिया सुळे यांनी काही दिवसापूर्वी त्यांना फोन करून मतविभाजन टाळून स्थानिक नेत्याशी चर्चा करा आणि लढा असं म्हटलं होतं। त्यासाठी ही सगळी जी तयारी आहे ती सुरू करण्यात आली आहे। त्यामुळे अतिशय वरिष्ठ म्हणजे सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील किंवा सुनील तटकरे अशा सगळ्या नेत्यांच्या मार्फत हा सगळा संदेश जो आहे तो दिला जाणार आहे। आणि त्यानंतर एकत्र लढण्याची जी गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार का, कारण आता मुख्यमंत्र्यांनी तसं जाहीर केल्याने अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्यासाठी तयारी करतात आणि कार्यकर्ते सुद्धा त्यासाठी आग्रही असल्याचं दोन्ही राष्ट्रवादीकडून म्हटलं जाते। त्यामुळे आता 1-2 दिवसामध्ये याचा मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि हा निर्णय अतिशय वरिष्ठ स्तरावरून व्हावा, जेणेकरून कार्यकर्त्यांमध्ये जे काही कार्यकर्ते नाराज आहेत ते सुद्धा नाराज होणे यासाठी प्रयत्न सुरू आहेत। विक्रांत, धन्यवाद बालाजी दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।